you're like the highlighting portion within out there. So yeah, म्हणजे तुझी काय प्रतिक्रिया मला ते जाणून घ्या. थँक्यू सो मच. तुम्ही सगळे इथे आलात आणि इतक्या पेशंटली थांबलात आमच्यासाठी इतक्या पावसात. मी तरी पहिल्यांदा हे मुंबईचं ट्रॅफिक अनुभवलं. हो, कारण मी सतत पाऊस पडायला लागल्यावर मी कोल्हापूरला पळून जाते आणि यावेळी मी नेहमी जाते आणि आज मला माझे ऑल द रिझन्स मिळालेत की का मी गेलं पाहिजे कोल्हापुरात. कारण 2 तास लागले मला पोहोचायला. तुम्हाला सगळ्यांना पण इतका त्रास झाला तरी तुम्ही इतके पेशंटली इथे इतक्या नंबर्समध्ये आहात. थँक्यू सो मच. ठकाबाई जे आता आपण फर्स्ट लुक पाहतोय त्यातून जे रहस्य किंवा मिस्ट्री ही तर क्रिएट झालीच आहे की एक्झॅक्टली हे 2 कॅरेक्टर्स जे दिसत आहेत, शुभांकर, हेमल. शुभांकरचं कॅरेक्टर आहे शंकर, माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे मनसा. हे 2 वेगळ्या वर्ल्ड्स मधले असे कॅरेक्टर्स आहेत आणि त्यांचे वर्ल्ड्स युनाईट झाल्यावर काय होतंय, काय घडतंय. ही फिल्म असणारच आहे, पण माझ्यासाठी ही फिल्म करायचं रिझन होतं जेव्हा UN सरांनी मला नरेशन दिलं. द थिंग दॅट स्पोक टू मी वॉज की ही फिल्म एन्व्हायरमेंटशी खूप जुडलेली आहे आणि मी खूप वर्ष झाले माझी जर्नी ॲज अन एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनलिस्ट सुरू झाली आणि माझ्यासाठी दॅट वॉज द पॉइंट विच स्पोक टू मी. आणि मला असं झालं की आय वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ दिस फिल्म, कारण गरज आहे ह्या गोष्टींची ऑन अ इमोशनल लेवल कनेक्ट करायची लोकांना ह्या स्टोरी थ्रू खूप गोष्टी अनुभवायला मिळणार आहेत, पाहायला मिळणार आहेत, शिकायला मिळणार आहेत. आणि आय वॉन्ट टू रियली कॉन्ग्रॅच्युलेट आवर प्रोड्यूसर्स, सुनील सर, दीवा मैम. इट्स ब्रिलियंट कि आप इस इंडस्ट्री से नहीं है हमारे मराठी, लेकिन आप इतनी अच्छी स्क्रिप्ट को बैकिंग दे रहे हैं क्योंकि मराठी इंडस्ट्री में बहुत ब्रिलियंट स्क्रिप्ट्स बनती है. एंड इस बात की आप लोगों को जाणीवला हिंदीत काय म्हणतात ते फिक्स करून टाका, जाणीव आहे की मराठी इंडस्ट्री इतकी सुंदर आहे आणि तुम्ही अशा स्क्रिप्ट्सना बैकिंग देऊन आमच्या इंडस्ट्रीला पुढे नेताय. थैंक यू सो मच. मैं आपको बाद में हिंदी और इंग्लिश में बता दूंगी मैंने क्या बोला, लेकिन अच्छा ही बोल रही हूँ जो भी बोल रही हूँ. भावना महत्वाची आहे. थापो. आणि अजून जास्त कॉंग्रॅच्युलेट करावं असं वाटतं UN सरांचं की त्यांनी हे धाडस केलं. ही स्क्रिप्ट जसं ते म्हणाले की त्यांचे खूप परिचयातले लोक आहेत हिंदी इंडस्ट्रीत, ते हिंदीत हे पिक्चर करू शकले असते, पण नाही, त्यांनी त्यांचा जो फर्स्ट फिल्म आहे तो मराठीत करतायत. कारण ही जी स्टोरी आहे ती खूप ट्रू ऑथेंटिक टू एक असं रिजन आहे महाराष्ट्रातलं जे आपण पहिल्या फिल्म्समध्ये पाहिलंच नाहीये. ते सांगू शकते का मी? अच्छा ठीक आहे. नाही म्हणजे कुठे शूट होणार आहे किंवा काय आपल्या स्टोरीचं हे आहे ते सरांना विचारायला लागतं. इथे आता सर म्हणतात सांगू शकते, तर मी तुम्हाला एवढं सांगू शकते की पहिल्यांदाच ताडोबा एक्सप्लोर होणार आहे इन द स्टोरी, जे खूप मलाही छान वाटलं. आणि आय थिंक ही अशा टाइमला स्टोरी माझ्याकडे आली जेव्हा मी स्वतः जस्ट व्हिजिट करून आलेले, एक सफारी ची ट्रिप करून आलेले आणि आय वॉज हायली इन्फ्लुएन्स्ड बाय द टायगर सफारी आणि इट हॅड स्पोकन टू मी. काहीतरी आतनं माझ्या स्टरअप झालेलं. सो इट केम ॲट अ टाइम. तुम्ही टायगर पण बघू शकतात, हा असं थोडा दिसतो, तो पण एक कॅरेक्टर आहे. आणि आता आय थिंक सरांनी शुभांकरला सगळे एमलकडनं माईक काढून घेतली, मला जास्त बोलत चालली. त्यांनी सांगायची कारण ते मला माहिती आहे एमल तू बोलते. बट इतकं सांगून मी माझे 2चे जे 10 शब्द झाले ते थांबवते आणि परत थँक्यूच म्हणते. तुम्ही सर्व इथे आलात इतक्या पावसात. थँक्यू सो मच. आमच्या फिल्मला इतका सपोर्ट दिला. फर्स्ट लुक आहे, फर्स्ट पाऊल आहे. थँक्यू सो मच. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.